झी 24 तास एक पाऊल पुढे. अन्य व्यक्तिमत्व या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी पाडा आणि कुपोषण हे गेल्या काही वर्षांपासूनचं कायमस्वरूपी समीकरण. अगदी मुंबई जवळच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही ही समस्या आहे. या कुपोषणग्रस्त भागाचं चित्र पालटण्यासाठी गेली काही वर्ष निस्वार्थीपणे प्रयत्न करतायत शहरी भागात राहूनही आदिवासींच्या सुखदुःखाशी समरस झालेले प्रमोद करंदीकर. रायगड जिल्ह्यातल्या खांडस जवळच्या आदिवासी पाड्यांपैकी एक ही भगताची वाडी. काही वर्षांपूर्वीची याची ओळख एक कुपोषणग्रस्त पाडा अशीच होती. आता विश्वास बसत नसला तरी याच वाडीतली ही संजना कुपोषणाची बळी ठरली होती. पण आज संपूर्ण भगताची वाडीच नव्हे तर आसपासच्या अनेक पाड्यांमधलं चित्र बदलून टाकलंय ते प्रमोद करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. करंदीकर सर आले एक दिवशी, बघितलं, बोलतं ही मुलगी का असे, तर ते आम्ही सांगितलं त्यांना. ते बोलतं का फडके डॉक्टरकडे घेऊन या. तिच्या किडनीला होल होता छोटासा, त्याच्यामुळे तिला त्रास होत होता तो. मग नंतर त्याने ट्रीटमेंट चालू केली, सतत यायचे बघायचे, आहार चालू केला. त्यानंतर ती चांगली झाली. म्हणजे आता आधीचं तिचं 6 महिन्याचं 4 किलो वजन होतं आणि आता ती 14 किलोची. ती मुलं कमी वजनाची होते ना, ते एकदम माझ्याकडे मागे होतं ना कुपोषण, तर आता एकदम म्हणजे नाहीच असं म्हणायला लागेल. सुरुवातीला मुलाचा जन्म व्हायचा तर 1.5 किलो किंवा 2 किलो, पण आता नाही, आता 3 किलोच्या वरच मुलं असते. मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न गाजत असतानाच रायगड ठाणे जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नाकडे मात्र साऱ्यांचं दुर्लक्ष होत होतं. नेमकं हेच हेरून प्रमोद करंदीकरांनी जव्हार, मुरबाड, कर्जत, नेरळ ते थेट धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यात टप्प्याटप्प्यानं कामाला सुरुवात केली. एक सामान्य मनुष्य म्हणून आपण ऐकतो, पाहतो, तेव्हा एक आपलं जागृत मन म्हणून असं वाटतं की आपण काहीतरी यासाठी करावं. म्हणून मी आणि माझे काही मित्र, सर्व कार्यकर्ते एकत्र आलो आणि या मुलांसाठी काही काम करावं या हेतूने आम्ही शबरी सेवा समिती सुरू केली. आणि या संस्थेचा मुख्य फोकस हा बालमृत्यू थांबवणं याच्यावरती राहिलेला आहे. आज त्यांच्या प्रयत्नांती जवळपास 4,000हून अधिक मुलं कुपोषण मुक्त झाली आहेत, तर 82 मुलांवर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. कुपोषण रोखण्यासाठी आम्ही उत्तम दर्जाचा पोषक आहार जो सहजपणे दिला जाईल असा राजगिऱ्याचे लाडू, खजूर, खोबरेल तेल याचा वापर केला. आणि जे कर्जत तालुक्यात 80 असं प्रमाण होतं ते 4 वर्षापूर्वी 0वर आलं. हे सारं करताना स्थानिकांचा सहभागही तेवढाच आवश्यक होता. मग अजून काही समविचारी लोक जोडले गेले आणि या अनुषंगाने आदिवासींचं प्रबोधनही सुरू झालं. जिथे अक्षरशः सरकारी यंत्रणा पोहोचत नाही त्या ठिकाणी आम्ही मेडिकल कॅम्प घेतले, तिथले सरकारी यंत्रणेची मदत घेतली, त्या मुलांचं योग्य डायग्नोसिस केलं, त्यांना औषधांबरोबर पोषक आहार द्यायला सुरुवात केली. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे त्या पालकांचं प्रबोधन. त्या मुलांसाठी वेळ द्यायला, आई वडिलांना आम्ही शिकवण्याला प्रयत्न केला की नाही, त्या मुलासाठी सुद्धा वेळ द्या. तुम्ही जन्म दिलेली मुलं आहेत, त्या मुलांना सुद्धा खूप चांगल्या रीतीने वाढवा असं आम्ही कळकळीने सांगायचो. आणि त्याचा परिणाम निश्चितपणे चांगला परिणाम त्या सर्व भागात झाला. पालक आपल्या मुलांकडे लक्ष देत आहेत, थोडासा आजारी पडला तर दवाखान्यात आणतायत, त्याला औषधोपचार करण्याच्या मनस्थितीत आलेत. भक्ताकडे जाणं किंवा अन्य कारणाने आपला मुलगा आजारी असणं याच्यापेक्षा त्याला काहीतरी आजार झालेला आहे हे पालकांना समजायला लागलं. आजमितीला करंदीकर आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने या सर्व आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या आणि त्यांचं आत्मभान साकारण्याच्या दृष्टीनं अनेक शिबिरं तसंच उपक्रमही राबवले जात आहेत. जर आर्थिक त्याचं मागासलेपण दूर झालं तर कुपोषण हळूहळू कमी होणार आहे. दुसरी गोष्ट शिक्षण हाही विषय, पैसा आला परंतु अंधश्रद्धा असतील तर तो भक्ताकडे जाणार आहे, त्यामुळे शिक्षण असाही विषय आवश्यक आहे. पण या सर्व याच्यातनं त्याला आत्मभान निर्माण करणं हे तर सर्वात महत्वाचं काम आहे.
त्याला आत्मविश्वास देणं. सरकारी योजना आपण आणू शकू, तो कोणत्या तरी पुढाऱ्यावरती अवलंबून असतो, तो कोणत्या तरी एखाद्या सरकारी नोकरावरती अवलंबून असतो. त्याला सरकारी कार्यालयात जायला भीती वाटते, त्याला सरकारी कार्यालयात जाऊन आपल्या योजनांची माहिती करून घ्यायला भीती वाटते. तर तो एक आत्मविश्वास जर त्या युवकाला दिला, त्या महिलांना दिला, तर हा विकास होणार. कुठलाही अभिनिवेश न ठेवता आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने प्रमोद करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा प्रवास यापुढेही असाच सुरू राहणार आहे. समाजातल्या अजून काही अनन्य व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.